नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमच्या घरात सतत चिडचिड होते का? लहान गोष्टीवरून भांडण होतात का? कितीही प्रयत्न केला तरी काम यशस्वी होत नाहीत का? तर सावध राहा, कारण तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढली आहे आणि यावर एकच सोपा उपाय आहे: दररोज देवपूजा करणे. आपल्या वातावरणात 2 प्रकारच्या ऊर्जा असतात, एक सकारात्मक ऊर्जा आणि एक नकारात्मक ऊर्जा. जर घरात किंवा मनामध्ये नकारात्मक ऊर्जा आली तर चिडचिड वाढते, वाद होतात, मन उदास राहतं आणि कोणतंही काम मनासारखं होत नाही. पण जर सकारात्मक ऊर्जा असेल तर घर नेहमी आनंदी, शांत आणि प्रसन्न राहतं. आणि ही सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी दररोज देवपूजा खूप महत्त्वाची आहे. आपल्या हिंदू धर्मात सकाळ संध्याकाळ देवपूजा करण्याची परंपरा आहे. ती काही उगाच नाही. आपल्या पूर्वजांनी खूप अभ्यास करून ही पद्धत तयार केली आहे, जेणेकरून आपलं मन आणि घर दोन्ही शांत राहील. एक उदाहरण आहे बघा. जर कुणी तुम्हाला वाईट बोललं तर लगेच तुमच्या शरीरात बदल होतो, श्वास वाढतो, राग येतो, शरीर थरथरतं. हे का होतं? कारण त्या शब्दाचा आपल्या मनावर आणि शरीरावर परिणाम होतो. मग विचार करा, वाईट शब्द इतका परिणाम करतात तर मंत्र आणि स्तोत्र किती चांगला परिणाम करतील. जेव्हा आपण गायत्री मंत्र, रामरक्षा स्तोत्र, मारुती स्तोत्र म्हणतो तेव्हा आपल्या शरीरात पॉझिटिव्ह व्हायब्रेशन तयार होतात. गायत्री मंत्र म्हणताना पोटापासून छाती आणि डोक्यापर्यंत कंपन निर्माण होते. यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते, अँटीबॉडीज ॲक्टिव्ह होतात आणि आपण मेंटली आणि फिजिकली स्ट्रॉंग होतो. देवपूजा म्हणजे फक्त देवासमोर दिवा लावणं नाही, तर ती आपल्या मनाला शांत, स्थिर आणि शक्तिशाली बनवण्याची प्रक्रिया आहे. जर घरातले सगळे लोक दररोज 5 मिनिटं जरी एकत्र बसून देवपूजा करतील तर त्या घरात कधीच वाद होणार नाहीत, नकारात्मक विचार येणार नाहीत आणि मुलांनाही चांगले संस्कार मिळतील आणि कुटुंब कायम आनंदी राहील. म्हणून आजपासून एक संकल्प करा: सकाळ संध्याकाळ देवपूजा. रोज देवपूजा करायची. रोज किमान एक मंत्र म्हणायचा आणि फक्त 6 महिने करून बघा. तुमच्या आयुष्यात बदल दिसायला सुरुवात होईल. तर मला नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.